नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. माप्रल ग्रुप ऑफ कंपनीचे जे डायरेक्टर आहेत प्रमोद सांगुळे सर, त्यांनी स्ट्रगल करून ही कंपनी तयार केलेली आहे आणि जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये. काय सांगाल, झिरोपासून तुम्ही हिरो झालेत आणि एक माप्रल कंपनी तुम्ही तयार केलेली आहे. सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. मुळात माप्रल हा नाव जो आहे हे प्रत्येकाला एक वेगळंच वाटते की ह्या नावामध्ये काय आहे. कारण मी जे काही केलं आहे आत्तापर्यंत ते एक युनिक प्रकार म्हणून मी केलेला आहे. मुळात माप्रल म्हणजे कॉन्फरन्स आणि कॉन्फरन्समध्ये म्हणजे राऊंड द टेबल. आणि हा माप्रल शब्द काढण्यासाठी, बनवण्यासाठी, माप्रल नावाची कंपनी ओपन करण्यासाठी मला जवळपास 6 महिने लागले की मी माझ्या कंपनीचं नाव काय ठेवायचं आणि त्याचा अर्थ काय राहणार. म्हणून आम्ही हा जो युनिक नाव आहे त्याचं काही आणखी गुपित आहे ते मी नंतर सांगणार आहे. मुळातच मला उद्योग करण्याची खूप आवड होती त्याच्या आधी. म्हणून मी सुरुवातीला काही कपडे विकणे, अगरबत्त्या विकणे, रांगोळ्या बनवणे ह्या सगळ्या छोट्या ड्युरिंग एज्युकेशनच्या याच्यामध्ये मी सुरू केलेल्या होत्या. आणि जेव्हा मी मास्टर ऑफ लेबर स्टडीज कंप्लीट केलेली त्यानंतर मी 2003मध्ये मुंबईमध्ये आपले पाऊल टाकलेले आणि तिथून मी माझी नोकरी सुरू केलेली. एक 5,000 रुपयाच्या नोकरीपासून मी स्टार्ट केलेलं. दवाखान्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम केलेलं. परंतु हे करता करता माझं किती वेळ चाललेलं आहे आणि मला त्याच्यातनं किती सक्सेस मिळत आहे तर मला ते कळत नव्हते. परंतु सतत चिंता वाटायची की नाही, आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या एका चांगल्या उद्योगामध्ये व्हायला पाहिजे, आपल्या समाजासाठी व्हायला पाहिजे आणि माझं ज्ञान जो आहे तो इतरांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून मी 2010मध्ये म्हणजे जवळपास 2004 ते 2010पर्यंत मी सर्व्हिस केलेली, वेगवेगळ्या पदावर मी काम केलेले आणि तो संपूर्ण अनुभव घेऊन मी माझी कंपनी सुरू केलेली. ते 2010मध्ये 9 मार्च 2010ला. सुरुवातीला एक टेबल, झेरॉक्स मशीन आणि एक कम्प्युटरच्या भरोश्यावर मी तिकीट बुक करून देणे, रिचार्ज करणे, मोबाईल रिचार्ज करणे, या भरोश्यावर मी काहीतरी आपलं खर्च कसं निघेल तेवढ्या भरोश्यावर मी माझा एक उद्योग सुरू केला. काही अनुभव नव्हता त्या याच्यामधनं, परंतु कॉन्फिडन्स खूप होता याच्यामध्ये. मग म्हटलं यार, मी माझं इतकं एज्युकेशन केलेलं आहे, मास्टर इन लेबर स्टडीज केलेला आहे की या लेबर स्टडीजचा उपयोग करून आपण लेबर लॉचा कुठला तरी उद्योग सुरू करू शकतो का, किंवा लेबर सप्लायचा उद्योग करू शकतो का. तर म्हणून मी थोडं हळूहळू माझ्या शिक्षणाचा उपयोग, अनुभव हा एकत्रित करून मी पहिला क्लायंट मिळवलेला. आणि तो पहिला क्लायंट म्हणजे माझा प्रीमियर इंजिनिअरिंग टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड, जी अजूनही पालघरला त्या कंपनीच्या माध्यमातून माझे स्वतःचे एम्प्लॉई पालघरला काम करतात. म्हणजे तुम्ही सुरुवात जी केली ती मुंबईमधनं केली? माझी सुरुवातच मुंबईपासून झालेली. इथे पण मी काही 1-2-4 महिने काम केलेलं असणार, परंतु रास येत नव्हता. म्हणून मग मी मुंबई गाठलेली असंच काम करता करता आणि संधी मिळालेली. म्हणजे कुठल्या वयामध्ये होते ज्यावेळेस तुम्ही नागपूर सोडलं आणि मुंबईला गेलं? माझं लग्न झालेलं होतं आणि एक मुलगा होता. आणि मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतर सहज एक अपॉर्च्युनिटी आली आणि त्या अपॉर्च्युनिटीचं मी माझ्या लाईफमध्ये मी त्याचं सोनं केलेलं आहे. अपॉर्च्युनिटी काय होती? अपॉर्च्युनिटी म्हणजे मी जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स विकण्याकरता ऑफिस टू ऑफिस जायचो. वेगवेगळे प्रकारचे कपडे होते, अगरबत्त्या होत्या, त्या घरोघरी जाऊन विकायचं. तेवढ्यातच मला एक ॲड दिसलेली नागपूरमध्ये, धंतोलीमध्ये. ते सुद्धा इंटरव्ह्यू देण्यासाठी मी तिथे गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर माझी एक ओळखीची सहयोगी मिळालेली आणि ती पण तिथे आलेली आहे. आणि तिला विचारलं की तू कुठे काम करते म्हणून. तर तिने सांगितलं की तुम्ही फलाण्या ठिकाणी काम करते. मग मी माझ्या डोक्यात आणलेलं की ही जर तिथे येत आहे आणि सेम काम करते आहे तर मला तिथे चान्स घ्यायला काही हरकत नाही, जर हे तिथून सोडून गेली तर. आणि नक्की त्याच दिवशी मी माझ्या संपूर्ण झोले घेऊन पूर्ण त्या जिथे ते काम करून आलेली होती तिथे मी गेलेलो.
तिथे बायोडाटा बघून तो जो मालक होता हॉस्पिटलचा तो एकदम अवाक झालेला की इतक्या मोठ्या शिक्षणाचा व्यक्ती आम्ही आमच्याकडे कसं ठेवू किंवा काय ठेवू आणि कुठल्या पगारावर ठेवू. तर हे झालं संपूर्ण सकाळचं संभाषण. आणि त्याच व्यक्तीने मग नंतर मला सायंकाळी फोन केलेला की तुम्ही मुंबईला जाऊन जॉब करणार का. तर बालपणी खूप म्हणजे हो. त्रासदायक गेलं. म्हणजे आई वडील थोडं Fruits गरिबीतून वगैरे, होते आणि हो. फ्रुट्स वगैरे विकायचे. आई जेव्हा फ्रुट्स वगैरे विकायचे ते तिच्याबरोबर मी सुद्धा जात होतो. आम्ही रेल्वे स्टेशनच्या समोर फ्रुट्स घेऊन बसायचे दर दिवसाला आणि संध्याकाळपर्यंत घरी परत येत होतो. तर तो आणखी एक जो अनुभव छोटासा अनुभव होता की कस्टमरला कसं हे कन्व्हिन्स करायचं विकण्याच्या संदर्भात. म्हणजे तेव्हापासून थोडा कॉन्फिडन्स आलेला पण की बाबा काय करायचे तुमचे? बाबा आमचे विणकाम करायचे. जे हातमाग जे विणकाम कापड विणायचं होतं ते करायचे आणि आई फ्रूट विकायची. परंतु माझे माझे मोठे भाऊ जे होते, किती बहीण भाऊ किती होते तुम्ही? आम्ही टोटल 5 भाऊ आणि 1 बहीण म्हणजे आहे. 6 लोकांचा 6 परिवार. लोकांचा 6 आणि 2 8. 8 असं 8 लोकांचा परिवार आहे. आणि तुम्ही म्हणजे सर्वात लहान. म्हणजे सर्वात लहान. मी सर्वात लहान आणि माझे सर्व भाऊ गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, चांगल्या पदावर आहेत. मला सोडून बाकी सगळे गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्ही इकडे कसे वडले मग? तेच एक इच्छाशक्ती होती आणि काहीतरी मी पण प्रयत्न केलेला गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. परंतु ते रास येत नव्हती याच्यामध्ये की आपणही गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची की नाही करायची. म्हणून मग मी ते इकडे डायव्हर्ट झालं हळूहळू. तेव्हा पण मी रांगोळ्या बनवणे सोडलेलं नाही. रांगोळीसुद्धा मी चांगली व्यवस्थित काढतो. म्हणजे सुंदर रांगोळी सुद्धा बनवतो. रांगोळी पण काढतो. अच्छा 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 अच्छा. आणि ते विक्री सुद्धा केली का? विक्री सुद्धा केली. त्याला पॅकेटमध्ये भरत होतो आम्ही. नंतर मग त्याला आपण म्हणतो स्टेपल मशीन ज्याला आपण म्हणतो आणि पंचिंग मशीन त्या गरम करून ते आम्ही पॅक करायचे पॅकिंग मशीननी आणि मग ते मी दुकानामध्ये नेऊन ठेवायचं. इतवारीमध्ये जाऊन रॉ मटेरियल आणायचं पांढरी रांगोळी आणि त्यानंतर मग त्याच्यात कलर आणायचं आणि मातीचं तेल टाकून ते बनवत होतो. आणि मग ते एक दिवस त्याला वाळू ठेवायचं आणि नंतर मग ते भरून त्याचे पॅकेट भरून दुकानामध्ये विकायचं. आता हा संपूर्ण तेव्हा पण प्रश्न पडलेला होता की कितीला विकायचं आपण. म्हणजे एक 50 पैसे त्याला जर खर्च आला तर ते कितीला विकायचं. तर जवळपास असं अंदाज पकडून मी जवळपास ते 1 रुपयाला 1 पॅकेट म्हणून असं विकत होतो. तर तो दिवाळीचा पूर्ण सण त्या माझ्या खर्चामध्ये तो निघून जात होता. नाही पण तेव्हाचा अनुभव ना आताचा अनुभव म्हणजे काय वाटते? कसं जर तुम्ही तो क्षण जर विचार केला तर तुम्हाला कसं वाटतंय आता? खूप अंतर आहे. प्रॅक्टिकली जे आपण शाळांमध्ये कॉलेजमध्ये जे शिकतो आणि जे कोणी मार्गदर्शन सांगतात तो एक वेगळा अनुभव आहे. तो थेरॅटिकल पार्ट्समध्ये येतो. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही मार्केटमध्ये उतरता त्या मार्केटमध्ये उतरल्यानंतर खरोखरच तुम्ही काय विकता आणि कसं विकता, कसं बोलता, कोणाबरोबर बोलता, किती बोलता, कोणासाठी बोलता, कोणता विषय घेऊन बोलता, ही जी WH पॉलिसी जी आहे ना मी ती हळूहळू आपल्या मनामध्ये साठवलेली आणि त्याचा उपयोग मी करत गेलेलो की आपल्याला वेळ पाहून, प्रसंग पाहून, काळ पाहून, जागा पाहून कसं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, कोणाबरोबर बोलायचं, का बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी थोडं अनुभव करत शिकून घेतलं ना. त्यामुळे मला आज मी ज्यांच्याबरोबरही बोलतो किंवा हे करतो तर एक आमची बॉन्डिंग होऊन जाते. त्या बॉन्डिंगमुळे एक दुसऱ्यांना आम्ही समजू शकतो की मला काय पाहिजे आणि त्यांना काय पाहिजे आणि त्यांची नीड काय आणि माझी नीड काय. तर असं एक कोलॅबोरेशनसुद्धा मी केलेलं आहे आमच्या बिझनेसमध्ये आणि त्यामुळे आमच्या सहयोगाने एक दुसऱ्यांचे बिझनेससुद्धा चालतात. SSCमध्ये नापाससुद्धा झालेले होते. 3-4दा नापास झाले पण तुम्ही म्हणजे स्वतःला सांभाळलं आणि हार नाही मानूंगा असं काही आहे का तुमचं म्हणजे जीवनामध्ये असं म्हणजे 10वीमध्ये असं घडलेलं आहे का? 10वीमध्ये नाही. मी मुळात स्पोर्ट्स पर्सन. आमच्या घरचे सगळे स्पोर्ट्स पर्सन. विक्रांत स्पोर्टिंगच्या द्वारे आम्ही संपूर्ण स्पोर्ट्समध्ये त्यामुळे आम्हाला खूप चांगली वळण लागली. आमचे KJ चव्हाण सर त्यांनी आम्हाला घडवलेलं त्या याच्यामधनं. पण सोबत भावांची पण खूप साथ मिळालेली मला. त्यांनी खूप शिकवलेलं. त्यांनी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिलेली नाही. माझे संपूर्ण भाऊ आमचा पूर्ण परिवार एकत्रित हे राहायचं परंतु सगळ्यांचा एक मुखिया म्हणून आमचे भाऊ जे राहायचे ते सगळ्यांना घेऊन चालायचे आणि त्यांना आम्ही सगळ्यांना मोठे भाऊ
त्या संपूर्ण आम्ही सर्व मिळून त्यांना सपोर्ट करायचं आहे. तर ते जे के.जी. चव्हाण सर होते त्यांच्यामुळे आम्हाला खेळाची खूप आवड निर्माण झालेली होती. तर त्या खेळामुळे मी इतकं वेळा झालेलो होतं की 10वीत तर फर्स्ट टर्ममध्ये पास झालेलो, 11वीमध्ये पण झालेलो, पण 12वीमध्ये मी जवळपास 5 वेळा फेल झालेलो. अरे बापरे, म्हणजे 12वी मध्ये तुम्ही 5दा फेल 5 वेळा फेल झालो. नापास. फेल झालेलो. प्रत्येक ऑक्टोबर आणि एप्रिल ह्यामध्ये एक 2 विषय मी ऑक्टोबर मार्च असं काळात 1992ला मी 12वी पास 5व्यांदा पास झाले. 5व्यांदा पास. परंतु तरी सुद्धा हार नाही मानली. परत मी BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजला. तिथे सुद्धा मी 2च विषय काढलेले आणि त्यानंतर म्हटलं आणखी काय म्हणजे तुम्ही BSc कंप्लीट नाही होता. BSc पूर्ण कंप्लीट नाही केली का? नाही, BSc कंप्लीट नव्हता. आणि मग परत आणखी खेळण्याची आणि इकडे तिकडे काही ना काही करण्याची सवय होती. स्वयंपाक पण करण्याची सवय होती चांगली. तर म्हणून मी बेकरी अँड कॉन्फेक्शनरीचा कोर्स केलेला होता धनवटी नॅशनल कॉलेजमधनं. तर तो 1 वर्षाचा होता. मग लगेच मी म्हटलं नाही, आपल्याला पुढचं ग्रॅज्युएशन महत्त्वाचं आहे. मग मी PDBLOS कॉलेजला ॲडमिशन घेतलेली BA फर्स्ट इयरला. तरीसुद्धा तिथे दर वर्षाला AT KT घेऊन मी 3 वर्षामध्ये कसं तरी म्हणजे AT KT घेऊन 12वी म्हणजे BA पास केलं म्हणजे ग्रॅज्युएशन केलं BA मध्ये. आणि त्यानंतर मग डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट नागपूर युनिव्हर्सिटीचा. बरं. आधीचे कोर्सेस सगळे मराठी, BSc इंग्लिश मिडियम आणि हा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा इंग्लिश मिडियम. बरं. त्याचा फर्स्ट टर्ममध्येच मी काढून टाकलेला फर्स्ट इयरचा. अच्छा, डिप्लोमा इन बिझनेस म्हणजे तुम्हाला त्या व्यवसायामध्ये आवड होती म्हणून ते लवकरच निघालं. आणि खूप टेक्निकली कसं त्याचा अभ्यास करायचा आणि काय करायचं हे जमून गेलेलं होतं. बरं. आणि त्यानंतर परत आणखी आवड झाली निर्माण की एक कोर्स नवीन सुरू झालेला होता नागपूर प्रोफेशनल होता. त्याला मास्टर इन लेबर स्टडीज. अच्छा, मास्टर इन ही पहिली डिग्री होती. बॅच तुमची पहिली बॅच होती नागपूर युनिव्हर्सिटीला. आणि त्या नागपूर युनिव्हर्सिटीचा पहिल्या बॅचचा मी सेकंड कॅन्डिडेट जो पास केलेला. बरं. माझ्यापेक्षा आणखी एक होता. म्हणजे त्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर मी सेकंड मेरिट असं. अच्छा, सेकंड मेरिट होते तुम्ही असं बोलायला काही हरकत नाही. आणि ती मास्टर इन लेबर स्टडीचा तो अनुभव, तो थेरटिकल्स अनुभव हा पूर्ण गव्हर्नमेंट 2 इयर्स फुल टाईम कोर्स होता. आणि तो मी त्याबरोबर मास्टर डिग्री एक वेगळ्या प्रकारचं एज्युकेशन घेऊन मी माझ्या उद्योगामध्ये त्याचा उपयोग केलेला. म्हणजे लेबर स्टडी केल्यानंतर तुम्हाला म्हणजे व्यवसायाचा मार्ग मिळाला. सिनियर लोक म्हणायचे की काहीतरी आपल्याला प्रोफेशनल तेव्हा लक्षात आलेलं नव्हतं की काय करतोय आणि काय नाही म्हणून. पण तेव्हा आधी मग मी एक जॉब पण केलेला. सकाळ पेपरला होतो, राहुल ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट. सकाळला होतो हिंगण्याला. आणि ती जेव्हा एस्टॅब्लिशमेंट काय म्हणून तिथे ॲज अ पर्सनेल ऑफिसर म्हणून होता. आणि तेव्हा छत पण नव्हतं. पहिला होतो तिथे जेव्हा ते एस्टॅब्लिशमेंट केली हिंगण्यामध्ये सकाळ पेपर. ते एस्टॅब्लिशमेंट आमच्या टीमनी पूर्ण केलं. आणि त्यानंतर एक 6 महिने केल्यानंतर मग परत राहुल ट्रान्सपोर्टमध्ये काम केलेलं. आणि मग ते पण सुटलेलं, बाहेर इकडे तिकडे जावं लागत होतं. आणि लग्न झालेलं होतं. 3,500-4,000 रुपयामध्ये काहीच होत नव्हतं. तर मग म्हटलं नाही, आपलं स्वतःचं काहीतरी आणखी हे करून. तर दर दिवसाला मग कोणीतरी मिळालेला की अगरबत्ती विकता आमच्याच दारावर आला. पण त्यालाच लपून छपून मी त्याला विचारलं की कसं करतात, काय करतात म्हणून. माप्रल हे नाव का ठेवलं? ते एक कॉन्फिडेन्शियल आहे. त्यामध्ये कसं आहे की काहीतरी करायचं म्हणजे नवीन काहीतरी हे करायचं असं म्हणून का डुप्लिकेशन नाव नाही घ्यायचं कुठल्याही याच्यामध्ये. आणि आपलं स्वतःचं काहीतरी युनिक म्हणून हे करायचं. तर हम दो हमारे दो, नवरा बायको आणि मुलगी. तर यांचे जे इनिशियल अक्षर जे आहेत ते मी कलेक्ट केले. ते बरेचदा इकडून तिकडे काय नाव जोडतो किंवा काय नाही जोडतो असं करत करत बरेचदा ट्राय केलं. नव्हतं भेटत. 4-6 महिने लागले. मग एक कुठेतरी जोडेल का, हा नाव अस्तित्वात कुणी घ्यायला चांगला वाटेल का किंवा त्याला घेता येईल का. बरेचसे लोक अजूनही बरोबर घेत नाही तो नाव माप्रलचा. तर माप्रलचा MA हा माझ्या मुलीच्या नावावरनं घेतलेला. बरं. PRA हा माझ्याच प्रमोदचा आहे. त्यामध्ये आणखी RA म्हणजे मिसेसचा RA आहे. आणि L हा माझ्या मुलाचं फर्स्ट लेटर आहे. तर त्याच्यावरनं हा माप्रल शब्द काढलेला.
आणि जेव्हा माप्रल शब्द काय आहे, त्याच्यातनं काय तयार होतं, त्याचं सबस्टिट्यूट काय होणार, तर मला फ्रेंच वर्डमध्ये ते माप्रल म्हणजे कॉन्फरन्स असं त्याचा अर्थ कळालेला. आणि कॉन्फरन्स म्हणजे राऊंड द टेबल, आणि राऊंड द टेबलमध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल लोकच येतील, तर ते आपल्याला बरोबर साजेसे जुळलेलं असं मला तेव्हा वाटलेलं. आणि म्हणून मी तो नाव कंटिन्यू माप्रल म्हणून आमचा ब्रँड झालेला तो. मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तुमचा गौरवसुद्धा केलेला आहे, बरोबर आहे की नाही? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी बेस्ट कॉन्ट्रीब्युशनसाठी, बेस्ट याच्यासाठी सतत 7 वर्ष मला त्यांनी ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट दिलेली, गव्हर्नमेंट ऑफ फायनान्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट याच्यामध्ये. इंडियामध्ये आज गुजरातमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापी, सिल्वासा, त्यानंतर चिखली येथे माझे एम्प्लॉईज काम करतात. दर महिन्याला आम्हाला त्यांना जाऊन पगार आणि सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यानंतर पालघर, वाशी, ठाणे, मुंबई पूर्ण एंटायर जिथे ते आहेत. त्यानंतर बरेचसे क्लायंट्स माझे जे कन्सल्टन्सी वर्क आहे, हा तर एक पार्ट झाला मॅनपॉवर पुरविणे, पण माझा मुळात जो प्रोफेशन आहे तो कन्सल्टन्सी वर्क आहे. म्हणजे लेबर लॉजच्या याच्यामधनं कन्सल्टन्सी करायचं. जसं CA असतो एक कन्सल्टंट म्हणून, तसं मी एक लेबर लॉ कन्सल्टंट म्हणून आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण 22 लेबर लॉज जे एका ऑर्गनायझेशनला लागू होतात, ते संपूर्ण त्याचं कंप्लायन्स दर महिन्याला आमच्या कंपनी थ्रू करून घ्यावं लागेल. लेबर स्टडीज म्हटल्यानंतर ज्या कंपनीमध्ये छोटासा ऑर्गनायझेशन का ना असो, तिथे एक लेबर असतो, 2 असतो, 10 असतो, आणि मोठ्यात मोठ्या कंपनीमध्ये हजारावर असतात. तर जिथे ते एम्प्लॉई शब्दाचं नाव येतो, तिथे लेबर लॉज म्हणून हा पार्ट येतो. तर तिथे सर्वात आधी की त्याचे पगार पाणी बनवणे, पगारपत्रक बनवणे, त्याचं सॅलरी सिस्टीम्स काय आहे, अटेंडन्स काय आहे, त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर्स काय आहे, त्यानंतर त्यांचं हे झाल्यानंतर त्यांचं PF PSSC तयार करणे, त्यानंतर त्यांचे दर महिन्याला चलान भरून कंपन्यांना प्रोव्हाइड करणे. हा जो पर्सनल डाटा, हा सगळा मंथ वाईज, नंतर हाफ इयरली, नंतर फुल इयरली, अशा प्रकारचे जे वर्क आहेत, मग त्यामध्ये बोनस असो, ग्रॅच्युटी असो, लेबर तुमचं ओव्हर टाईम असो, लिव्ह असो, नॅशनल हॉलिडेज असो, त्याचे रूल्स काय, फॅक्टरी ॲक्ट्स काय, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट काय, PF काय, ESIC काय, या संपूर्ण कंप्लायन्स करण्यासाठी प्रत्येक कंपन्यामध्ये एक डिपार्टमेंट असतो, त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणतो. हल्ली आता ते HR डिपार्टमेंट म्हणतात. पण HR डिपार्टमेंट हा कम्प्लिटली त्याच्यावर फोकस करत नाही. म्हणजे तो आपल्या रिक्रुटमेंट आणि बाकीच्या याच्या, तर हल्ली कंपन्या काय करतात, ते आउटसोर्स पेरोल करतात. म्हणजे त्यांचं ऑडिट करणे, दर महिन्याचे त्याचे हे सगळे अकाउंट्स पगारपत्रक बनवून त्यांचे कंप्लायन्स कंप्लीट करून देणे दर महिन्याला. त्यानंतर त्यांचे कोणी गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर आलेला, तर त्यांना डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करून देणे की हे बरोबर आहे किंवा नाही आहे. त्यांचे एखाद्याचं काही केस आली किंवा काय, तर कोर्टामध्ये जाऊन सुद्धा अटेंड करणे. हा सगळा जो पार्ट्स आहे त्याला कंप्लायन्स पार्ट म्हणतो. त्याला आम्ही लेबर लॉस कन्सल्टंट म्हणून मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी आणि मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये खूप आहे. कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही मनुष्यबळ पुरविले आहे? आत्ता जवळपास 38 कंपन्यामध्ये माझे एम्प्लॉईज मुंबई, गुजरात इथे आहेत. आणि ॲज अ कन्सल्टन्स माझे क्लायंट्स म्हणून दिल्लीला आहेत, हरियाणाला आहेत, कलकत्त्याला आहेत, कॉर्पोरेट कंपन्यामध्ये आहेत, बेंगलोरला आहेत, ज्यांच्या ऑफिसेस पण इथे आहेत, मुंबईमध्ये आहेत. त्या सगळ्या कंपन्यांशी माझं टाईप झालेलं आहे. आणि दर महिन्याला आमच्या कंपनीमध्ये नागपूरच्या ऑफिसमधनं, मुंबईच्या ऑफिसमधनं आमचे स्टाफ जो आहे तो पूर्ण त्यांचं काम हे करून घेतो. आणि दर महिन्याला प्रत्येक कंपन्यामध्ये मला जाऊन व्हिजिट करावंच लागते. त्यांच्या एम्प्लॉईचे काय इश्यूज आहेत, त्यांच्या डायरेक्टरबरोबर मीटिंग घ्यायची असते, आणि त्यांचे जे काही इश्यूज असतात, काय करायचं काय नाही करायचं, तर हे आमचं एक सर्व्हिस म्हणून जवळून, म्हणजे नाते असे जोडायचे की कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास व्हायला नको. नुसतं पैशासाठी म्हणून नाही, तर त्यांच्या प्रत्येक रिलेटेड टू लेबर लॉस प्रत्येक इश्यू सॉर्ट आउट करायचा. मग ते रिक्रुटमेंट असो, रिसोर्समेंट असो किंवा रिटायरमेंट असो, त्याला आम्ही 3HR पॉलिसी म्हणतो. नाही, हे बरोबर आहे. तुम्ही जेव्हा कंपन्यांमध्ये मनुष्यबळ देताय, वर्कर देताय, तर त्यांचा पगार कसा होतो आणि नेमका म्हणजे कंपनीशी
ते रिलेटेड असतात का? हां. आमचं मुख्यत्वे प्रायव्हेट कंपनी आहे. त्या प्रायव्हेट कंपन्याशी आमचा टायअप होतो, ॲग्रीमेंट होतो आणि गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे जे मिनिमम वेजेस आहेत त्या मिनिमम वेजेसप्रमाणे कंपन्यांना ते एम्प्लॉईला द्यावं लागतात आणि त्याच्यावरती बाकीच्या आणखी कंप्लायन्स कंट्रीब्युशन्स असतो ज्यामध्ये, तर ते सुद्धा ठरवून दिले जातात. ते ठरवल्यानंतर मग आमचं कंपनी एजन्सीचं सर्व्हिस चार्जेस असते ते आम्ही त्यांना चार्ज करतो. म्हणजे पूर्ण कंप्लीट सायकल झाल्यानंतर 7 तारखेच्या आत, महिना संपल्यानंतर 7 तारखेच्या आत आमचे पगार आमच्या एम्प्लॉईला गेलेच पाहिजे. जरी क्लायंटनी दिले नाही दिले काही हरकत नाही, परंतु 7 तारखेच्या आत मॅक्स टू मॅक्स 7 तारखेचा एखाद दिवस मागे पुढे होणार तर आधी आमच्या एम्प्लॉईला त्यांचे पगार जायलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही कंपन्यांना बिल इन्व्हॉइस करतो, रेस करतो आणि त्यानंतर मग ते आम्हाला पेमेंट आमच्या अकाउंटला पाठवतात. ते काय 11 महिन्याच्या बॉन्डवर कर्मचारी असतात का? म्हणजे जे म्हणजे तुम्ही जे कंपन्यांना जे कर्मचारी देतात ते? बऱ्याचशा कंपन्यामध्ये माझी चांगली सर्व्हिस असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून ते एम्प्लॉई ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच काम करत आहेत. परंतु काही काही कंपन्यामध्ये ठराविक त्यांच्या रूलप्रमाणे त्यांना 11 महिन्याचा बॉन्ड द्यावा लागतो. त्यानंतर एक ब्रेक देतो आम्ही ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ एम्प्लॉई, ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ क्लायंट. परंतु कसं आहे की एखाद्या एम्प्लॉईला आपल्याला सोडता येत नाही, त्यांना परत थोडंफार ब्रेक देऊन परत आम्ही त्यांना रिजॉईन करून घेतो. म्हणजे परंतु त्यांना आम्ही सोडत नाही, त्यांचा पोटावर आता तुमचं काम संपलं म्हणून जा असं नाही. तुम्ही एक समाज कार्यामध्ये सुद्धा अग्रसर आहात, काय सांगाल? मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही स्पोर्ट्समॅन आहे, मी लॉंग डिस्टन्स रनरसुद्धा आहे. तर स्पोर्ट्समॅन असल्यामुळे घरातच मला कधीतरी राहावंसं होत नाही, म्हणून मी सुरुवातीपासून सकाळी 1 तास तरी मी माझ्या शरीराला देतो, म्हणजे फिजिकल आपलं फिटनेस ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर 2013पासनं सुरुवातीपासून काहीतरी करावं आपल्या ऑर्गनायझेशनबरोबर, कुठल्या तरी संस्थेबरोबर, म्हणून ती सवय लागलेली होती की आपल्या हातून काहीतरी समाजकार्य व्हावं म्हणून. तर 2012पासून मी आंबेडकर जयंती सुरू केलेली की आपण काहीतरी करावं म्हणून. आणि ते माझ्या मिसेसच्या प्रेरणेने की आपण मुंबईमध्ये यावं, परंतु आपण इकडे काही होत नाही म्हणून आपण सुरू करायची. म्हणून आम्ही 2012पासून आम्ही आंबेडकर जयंती साजरी करण्याचा क्रम सुरू केलेला. तर अप टू लॉकडाऊनपर्यंत ते हे झालेलं. परंतु याच्यामध्ये की बऱ्याचशा ठिकाणी दिसलेले की काही खूप गरीब मुलं आहेत ज्यांना कपडे नाही किंवा काहीही नाही, किंवा कोणाला फीस भरायची खूप तकतक येते, किंवा पुस्तकं घ्यायला पैसे नाही. तर असे रस्त्यावरचे पण मुली आहेत, म्हणजे जे शिकण्याची इच्छा असेल किंवा काय असं भीक मागणार, त्यांनासुद्धा आम्ही आमचं जवळ केलेलं, त्यांना शाळेमध्ये दाखल केलं कॉर्पोरेशनचा. काही कागदपत्र नसतानासुद्धा आम्ही टीचरला भेटून हे केलेलं. आणि तेव्हापासून कॉर्पोरेशनचे टीचर्ससुद्धा, हेडमास्टरसुद्धा आमच्याशी इतकं जोडलेले की आमच्या प्रत्येक आंबेडकर जयंतीला आवर्जून संपूर्ण स्टाफ, कॉर्पोरेशन शाळेचा संपूर्ण स्टाफ आमच्या आंबेडकर जयंतीला खूप सहयोग हे करायचं. त्यांच्या नाटकामधनं काहीतरी संदेश ते द्यायचे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं. तर आमची आंबेडकर जयंती म्हणजे 4-5 तासाची असायची. काही गाजावाजा नाही, काही नाही, बॅनरबाजी नाही, काही नाही, परंतु त्यामधनं काहीतरी संदेश द्यायचा. आणि जे गरजू आहेत, गरीबवंत आहेत, तर त्यांना आर्थिक मदत करायची आणि वह्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना मदत करता यायची. हे करत असताना आणखी एक जाणवलेलं की मी काही संस्थेशी जोडलेलं आहे. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आहे, खूप जुनी आहे, 45 वर्ष जुनी आहे. तिथे दर वर्षाला उद्योजकांचे सत्कार केले जातात, मोठमोठ्या लोकांचे सत्कार केले जातात. तसंच मी ठरवलेलं की आम्हाला ज्यांनी शिकवलेलं, ज्यांनी आम्हाला घडवलेलं ते आमचे KG चव्हाण सर. तर मी, माझे भाऊ अनुप सांगोडे आणि इतर क्लबचे मेंबर यांच्या माध्यमातून यांना सांगून त्यांचा 2014 साली आम्ही जीवन गौरव पुरस्कार म्हणून आम्ही त्यांना सन्मानित केलेलं. आणि ते करण्यासाठी मला जवळपास 6 महिने लागले, कारण सगळे 2005 नंतर सगळे इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेलं होतं. त्यांना जवळ करता करता मला 6-7 महिने लागले. त्यांचे कोण कुठे काम करतो, आज चांगल्या IAS पदावर आहेत, कलेक्टर म्हणजे क्लास 1 सुपर ऑफिसर आहेत, यांना
जवळ करत करत मला 6-7 महिने लागले आणि त्यानंतर त्या दिवशीपासून आम्ही 2014पासून 2 नोव्हेंबर 2014पासून तो आमचा क्लबला पुनर्जीवन केलेला आणि तिथपासून परत त्या क्लबची जी कंटिन्युटी आहे ते अजूनही सुरू आहे. आणि आज जे प्लेयर्स आहेत त्यांनासुद्धा आम्ही दरवर्षीला स्पोर्ट्स किट, त्यांना काही खर्च लागलेली आर्थिक मदत हे सगळे आणि त्यांच्या मुलांना वगैरे स्कॉलरशिप वगैरे देतात. त्यांच्या मुलांना सुद्धा आम्ही स्कॉलरशिप जाहीर केलेली आहे आणि ते दर महिन्याला आम्ही करण्याचं. काही असेही लोक आहेत की म्हणजे आमचे जुने माजी विद्यार्थी आहेत, माझे प्लेयर आहेत, तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचा इन्शुरन्स काढून दिलेला आहे. मग ते जरी माझे एम्प्लॉय नाही परंतु त्यांचा इन्शुरन्स मी काढून दिलेला आहे. तुमचा गॉडफादर वगैरे असेल, स्ट्रगल कसं करायचं आणि पेशन्स, प्रेरणा कुणी तर असेल ना, हो. गॉडफादर. पेशन्स कसं ठेवायचं आणि सगळ्या गोष्टी कशा क्लब करून त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आणि आपणसुद्धा खचून न जाता कशा तऱ्हेने ते घेऊन जायचं. तर मुळात म्हणजे आमची जी फॅमिली आहे एक वेल मॅनेज करणारी फॅमिली आहे आणि त्याचं मुख्य म्हणजे मेन म्हणजे माझे भाऊ, माझे गॉडफादर म्हणजे माझे भाऊ. त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या हिमतीने मला खूप हिंमत पण मिळालेली आणि शिकण्यासारखं भरपूर मिळालं. आणि ते टेक्निक्स कसं सांभाळून न्यायचं, कॉन्फिडन्स, कोणाला नाराज न करता किंवा हे न करता, तर त्यांच्या माध्यमातून मी बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व केलं आणि नेहमी प्रत्येक वेळेला मला आठवण यायची. त्याचप्रमाणे मिसेस पण आहे, मिसेसने खूप धीर दिला मला माझ्या याच्यामध्ये आणि संपूर्ण सांभाळलं तिने आम्हाला. आणि माझा एंटायर स्टाफ आहे तो तर आहेच. आजच्या तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे पण करता, जे तुम्ही शिक्षण घेता, तुमच्यामध्ये टॅलेंट भरपूर आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आहे आणि असतोच तो. त्या गुणाचा वापर कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी काही ना काहीतरी डोक्यामधनं क्रिएटिव्हिटी निर्माण होण्याची इच्छा असते, परंतु ती बाहेर निघत नाही. एक तर लाज वाटते, चुकलं तर लोक काय म्हणतील, म्हणून हे न करता हिम्मत करणं खूप गरजेचं आहे. जे पण असेल, काही पण असेल, आज पूर्ण जगामध्ये किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूचे लोक कुठले उद्योग करतात किंवा काय करतात त्यांना तरी बघून की नाही याच्यामधनं हा किती आरामात जगतो किंवा स्वतःचा मालक स्वतः हे बनतो आणि 4 लोकांनासुद्धा तो रोजगार देतो आहे. तर आज नोकरी न करता, नोकरी न मागता, नोकरी देण्या इतपत तुम्ही मालक व्हा एखाद्या कंपनीचे. मग तो कुठलाही धंदा असो, कुठलाही बिझनेस असो, त्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. सुरुवातीला त्रास होईल, परंतु हिंमत न हारता तुम्हाला यामध्ये स्ट्रगल करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा वापर तुमच्या उद्योगामध्ये कसा होतो. आज नोकरी जर करत असाल तर तुम्हाला फक्त त्या नोकरीमध्ये एकच रोल तुम्हाला करावा लागतो. मग तो इंजिनियर्स, प्रोडक्शन इंजिनियर असो, अकाउंटंट असो, रिसेप्शनिस्ट असो, ऑपरेटर असो, फक्त तो एकाच पदावर असतो. पण जेव्हा उद्योगामध्ये येतात तर तुम्हाला हे संपूर्ण रोल्स निभवावे लागतात. सर्वात आधी तुम्हाला स्वतःचं मॅनेजमेंट, फायनान्सर, ती फायनान्स कशी ॲडजस्टमेंट करायची, ज्याला आपण मनी मॅनेजमेंट म्हणतो, की आज पगार करायचा आहे तर पगाराची विल्हेवाट कशी लावायची आहे, तो एक भाग. त्यानंतर प्रोडक्शन कसं काढायचं, तर त्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजरची भूमिका करायची असते. त्यानंतर हिशोब किताब करण्यासाठी नाही माझे एवढे पैसे इथे खर्च होतात, तेवढे पैसे इथे खर्च होतात, किती वाचवायला पाहिजे, तर त्यामध्ये तुम्हाला अकाउंटंटचा पार्ट तिथे निभवावा लागते. आणि त्यानंतर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला घरीसुद्धा जाऊन एक घरच्या मुखियाची किंवा मुख्य माणसाची भूमिकासुद्धा ते निभवायची असते. तर अशा प्रकारे मल्टीटास्किंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा इतकं नॉलेज येतो याच्यामध्ये की खरोखरच एक मालक होणं एक साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यामधनं एखादी उद्योग निर्माण करून 4 लोकांना रोजगार देणं हे खूप पुण्याचं काम आहे आणि समाजासाठी तुमचं खूप योगदानसुद्धा लागतं. मैं संदीप वासुदेव मड़के, मैं विक्रांत स्पोर्टिंग क्लब का 2005 से मेंबर हूँ और मैं मार्पल ग्लोबल कंपनी से जुड़ा हूँ. क्या कारण है जुड़ने का?
कि जो हमारे को जो मार्बल ग्लोबल कंपनी ने जो हमको सपोर्ट किया है, जो हमारे को जो फिज़िकल का सपोर्ट किया है, जो स्पोर्ट्स का सपोर्ट किया है, वो उन्होंने हमारे को, हम जो घर में बैठे थे उनको उन्होंने कि हमको सुबह मॉर्निंग का जो हमारे को जो फिज़िकल सपोर्ट किया उन्होंने, वो हमको हमारे फिज़िकल के लिए काफ़ी फ़ायदेमंद है। और आज हमें इतना स्वस्थ लगता है कि हम आज कहीं पे भी अपना दिन भर वर्क करने के बाद भी हम आज की तारीख में स्वस्थ हैं। मैं उमाकांत सांगोड़े। आप सर से क्यों जुड़े हुए हैं? हम लोग इसलिए जुड़े हैं कि विक्रांत स्पोर्टिंग क्लब की ओर से जो सोशल वर्क चालू होता है स्पोर्ट के माध्यम से, 45 साल से ये स्पोर्ट एक्टिविटी चालू है। इसमें माप्रल कंपनी की तरफ से हमें आर्थिक सहायता मिलती है, इक्विपमेंट मिलते हैं, लेकिन इस कंपनी की तरफ से अदर बच्चों को भी जो रोजगार के माध्यम में बच्चों को जो हेल्प हो रही, इसीलिए बच्चों को प्रोत्साहन मिलता है। इसलिए इस कंपनी से हम लोग जुड़े हैं। मैं श्री शरद लांजेवार। आप इस कंपनी से क्यों जुड़े? मैं एक कंपनी में काम कर रहा हूँ 23 साल से, लेकिन वहाँ पे मुझे जितना ये नहीं मिल रहा है फैसिलिटीज़, उतना मुझे इस कंपनी के द्वारा मतलब न रहते हुए भी मुझे उसके बेनिफिट्स मिल रहे हैं। इसलिए मैं इस कंपनी से जुड़ा हुआ हूँ। बोल। क्या बोलना है सर, वो भूल गया मैं। हाँ बोल। हम लोग सभी लोग विक्रांत स्पोर्टिंग क्लब से जुड़े हुए हैं। 23 साल मतलब हो गए मेरे को काम करते हुए, लेकिन जो मुझे बेनिफिट्स नहीं मिले वहाँ पे, वो यहाँ पे रहते मतलब जुड़ने के बाद में मुझे मिल रहे हैं। इससे जुड़ने का एक कारण है कि हमारे जो मित्र हैं श्री प्रमोद जी सांगोड़े, ये उनकी कंपनी है जो एमडी है उसके, तो वो भी हमारे मित्र ही है। तो वो हमको मतलब ये काम करते हुए भी हम दूसरा मतलब उद्योग कैसे कर सकते हैं उसको बढ़ावा देते हैं, तो हमको आइडिया देते हैं। इसलिए हम इससे जुड़े हुए हैं। अदर एक्टिविटीज़ भी उन लोग वो करते हैं, जैसे सोशल वर्क हो गया, इन सारे चीज़ों को ध्यान में रखते हुए हम इनसे जुड़े हुए हैं। खूप सुंदर असा संदेश प्रमोद सांगोडे सरांनी दिला, जे डायरेक्टर आहेत माप्रल या कंपनीचे। ते झिरोतून हिरो झालेले आहेत। तरुणांना त्यांचं एकच सांगणं आहे, तुम्ही मालक बना, रोजगार द्या, रोजगार निर्माण करा आणि इतरांना रोजगार द्या। कारण इतरांना रोजगार द्याल तर देशामध्ये बेरोजगार कोणीसुद्धा राहणार नाही। तर असा संदेश देणारे प्रमोद सांगोडे सर आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एक स्ट्रगल करून आज एक माप्रल या नावाची एक कंपनी त्यांनी तयार केलेली आहे। तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।